मित्रांनो, 7 सप्टेंबर 2024ला गणेश चतुर्थी आहे आणि आपल्या घरी नॉर्मली सर्वांच्या घरी महाराष्ट्रामध्ये गणपती महाराजांचं आगमन होईल, गणपतीची स्थापना होईल. तर या स्थापनेबद्दल खूपसे असे प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. त्या 17 ते 18 असे प्रश्न आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. आणि हे जे प्रश्न आहे याची उत्तरं हे अशोक काका कुलकर्णी म्हणून आहेत पाचगावकरचे. त्यांनी हे दिलेले उत्तर आहे. त्यांना आपल्या धर्माचं, आपल्या सनातन धर्माबद्दल, आपल्या शास्त्राबद्दल खूप माहिती आहे आणि त्यांच्या माहितीतूनच हा व्हिडिओ तुमच्या सर्वांकरता मी बनवत आहे, कारण आपल्यालाही प्रश्न पडतात. तर नमस्कार मित्रांनो, मी समीर देशकर. मी नागपूर शहरात असतो आणि आपले सर्वांचे स्वागत करतो सीखो हिंदू सीखो या यूट्यूब चॅनलवर. समजा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर भेटत राहते. तर आजकाल खूपसे नवीन बाबा लोक आले आहेत, नवीन शास्त्र जाणणारे लोक आले आहेत. ते सांगतात की गणपतीला हा मुहूर्तावरच गणपती बसवावा, शनिवारी गणपती विसर्जन करू नये, असं केलं तर असं होईल, असं केलं तर तुम्हाला त्रास होईल. तर खरं कारण काय आहे याच्या मागे? आणि काही प्रश्न असतात आपले, त्या प्रश्नांची खरी उत्तरं काय, आपलं शास्त्र काय सांगते, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 18 प्रश्न आहे. 18 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटतील. गणेश चतुर्थीबद्दल आणि म्हणजे गणेश मूर्ती स्थापनेबद्दल जे प्रश्न निर्माण होतात तो व्हिडिओ आजचा राहील. आणि याच्यानंतरचा व्हिडिओ गौरी पूजनाबद्दल, काही शंका राहतात गौरी पूजनाबद्दल, त्याचीही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. तर मित्रांनो, आजकाल कोणी पण, प्रत्येकजण, कोणताही कार्यक्रम असो, कोणताही सण असो, तर प्रत्येकजण मुहूर्त कधी आहे हा विचारतात. तर आज पहिला प्रश्न, गणेश स्थापनेचा मुहूर्त कोणता? तर याचं उत्तर आहे, गणेश स्थापना हे तिथीप्रधान व्रत असल्यामुळे भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवसभरात कधीही पण, शक्यतो सूर्योदयापासून मध्यान्हीपर्यंत कधीही स्थापना करता येते. म्हणजे दुपारपर्यंत कधीही पण स्थापना करता येते सूर्योदय झाल्यापासून. आणि तुम्हाला उशीर होणार असेल तर दुपारपर्यंत संकल्प करून दुपारनंतर स्थापना झाली तरी चालेल. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, स्थिर राशीचा कालावधी, भद्रा, विष्टीकरण, चौघडिया मुहूर्त, अमृत लाभ इत्यादी पाहण्याची गरज नाही. म्हणजे गणेश स्थापना हे काय आहे? तिथीप्रधान व्रत आहे. तिथीचं व्रत असल्यामुळे आपल्याला चौघडिया मुहूर्त, स्थिर राशीचा कालावधी, विशिष्ट नक्षत्र, योग, भद्रा इत्यादी अमृत लाभ पाहण्याची गरज नाही. दुसरा प्रश्न आहे, घरातील महिला गर्भवती असल्यामुळे मूर्ती विसर्जन करावे की नाही? घरात कोणी गर्भवती असेल, गणपती बसला आहे, तर तुमच्या मनात प्रश्न येतो की आता ही मूर्ती विसर्जित करावी की नाही? उत्तर आहे, याला काहीही शास्त्रीय आधार नाही. आपल्या घरात नवीन बाळाचे आगमन होणार असते. अशा वेळेस सर्वांची मने हळवी झालेली असतात व त्यावेळी गणेशाचे बालरूप कसे विसर्जित करावे असा भोळा समज त्यामागे आहे. प्रश्न क्रमांक 3, अशोच, सोयर व सूतक आल्यास गणपती नंतर बसवला तर चालेल का? पार्थिव गणपती पूजन हे व्रत आहे, कुलाचार नाही आहे. उत्तर सांगतोय तुम्हाला. पार्थिव गणपती पूजन काय आहे? एक व्रत आहे, कुळाचार नाही आहे. त्याचा एखाद्या वर्षी लोप झाला तरी चालतो, पुढील वर्षी बसविता येतो. पार्थिव गणेश स्थापना करण्यास भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्यामुळे त्या दिवशी जमले नाही किंवा चतुर्थीपासून अशोक संपले नसेल तर त्या वर्षी गणपती बसवू नये. येथे स्थापना दिवस महत्त्वाचा असल्यामुळे पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येणार नाही. आता तुम्हीच विचार करा, भाद्रपद शुद्ध चतुर्थी किंवा भाद्रपद शुक्ल चतुर्थी जो आपण म्हणू, तर ही दर महिन्याला येते का? नाही येत. नाही, वर्षातून एकदाच येते ना. मग त्याच दिवशी गणपतीची स्थापना करावी लागेल. प्रश्न क्रमांक 4, आता अशोचमुळे शक्य नसल्यामुळे अश्विन नवरात्रात गणपती बसवला तर चालेल का? उत्तर आहे, अश्विन मासातील नवरात्रात विनायक चतुर्थीस राहिलेले गणपती पूजन करू नये. त्याला काहीही शास्त्राधार नाही. अनेक जण गौरी पण अडचण आल्यास नवरात्रात बसवतात, ते पण शास्त्र मान्य नाही. प्रश्न क्रमांक 5, बरेच जणांना वयोमान, प्रकृती
किंवा अस्वस्थ यामुळे 10 दिवस गणेश पूजन शक्य होत नाही, तर 5 दिवसात विसर्जन केले तर चालेल काय? घरात कुणीही करणारे नसेल तर अडचणीच्या काळात 1.5 दिवस, 3, 5, 7 दिवसात विसर्जन करू शकता. गणेश स्थापना झाल्यावर अशोच आले तर लगेच दुसऱ्या व्यक्तीकडून गणेश विसर्जन करून घ्यावे, म्हणजे गणेश मूर्तीचे विसर्जन करून घ्यावे. अशोच आल्यावर घरात पार्थिव गणपती ठेवू नये. प्रश्न क्रमांक 6. मागील वर्षी आम्ही बसवलेली गणेश मूर्ती भंगली होती, मग आम्ही नवीन आणून बसवली, ते योग्य आहे का? तुमच्यासोबत पण कधी घडलं असेल, मूर्ती आणताना भंगली, मग तुम्ही नवीन आणून परत बसवली, ते योग्य आहे का? उत्तर आहे, गणेश स्थापनेनंतर मूर्ती भंगली तरच लगेच विसर्जन करावे. दुसरी मूर्ती आणून परत प्रतिष्ठा करू नये. जर प्रतिष्ठा होण्यापूर्वी मूर्ती भंगली तर मात्र नवीन आणून बसवू शकता. याचा अर्थ काय? समजा तुम्ही गणपती मार्केटमधून विकत आणला, आता आणला विकत, आणि तुमच्याकडे प्राणप्रतिष्ठा व्हायची आहे गणपतीची, आणि मूर्ती भंगली, तर तुम्ही नवीन मूर्ती आणून बसवू शकता. पण तुम्ही मूर्तीची स्थापना केली आहे, रोज तुम्ही पूजा करत आहे, चुकीने हार घालताना मूर्ती भंगली, तर अशा वेळेला तुम्हाला मूर्तीचे विसर्जन करावे लागेल. नवीन मूर्ती आणून परत बसवावी नाही किंवा स्थापना करावी नाही. प्रश्न क्रमांक 7. आमचे वडील स्वर्गवासी झाले पण 1.25 महिना झाला नाही, तर गणपती बसवावा का? हा एक गैरसमज आहे समाजामध्ये की 1.25 महिना झाले नाही, 1 वर्ष झाले नाही, आमच्याकडे आमचे वडील वारले, आई वारली, भाऊ वारला, अजून कोणी नातेवाईक वारले, तर आम्हाला गणपती किंवा इतर सण करता येतील का? तर 14 दिवस झाल्यावर, उदक शांती झाल्यावर सर्व व्रते देवकार्य करता येते. त्यामुळे आरास न करता साध्या पद्धतीने व भक्तिभावाने गणेश स्थापना करावी. समजा 14 दिवस झाले असतील, उदक शांती झाली असेल, तर तुम्हाला गणपती बसवता येतो. प्रश्न क्रमांक 8. आम्ही दरवर्षी गावाकडे मोठ्या भावाकडे गौरी गणपतीचा सण साजरा करतो, पण यंदा जाणे शक्य नाही. आम्ही वेगळ्या गौरी गणपती बसवू शकतो का? हाही एक प्रश्न खूप जणांच्या मनात येतो. तर याचं उत्तर आहे हो. जे भाऊ वेगळे वास्तव्यास आहेत त्यांची चूल वेगळी आहे, त्या सर्वांना वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो. प्रतिवार्षिक व महाले श्राद्ध सुद्धा वेगळे करावे लागते. नाहीतर आपण एका जणावर थोपवून ठेवतो, मोठा भाऊ करत आहे किंवा लहान भाऊ करत आहे, ते त्याचंच कर्तव्य आम्ही का करावे? तर चूल वेगळी असेल, वेगवेगळे कुटुंब असतील, तर वेगवेगळ्या घरी हे व्रत करता येते आणि श्राद्ध पण तुम्हाला वेगवेगळंच करावं लागेल. प्रश्न क्रमांक 9. पार्थिव गणेश मूर्तीचा आकार किती असावा? मोठ्या मोठ्या मूर्ती घरी घेऊन जातात ना लोक. त्याचं उत्तर आहे, घरी मातीची मूर्ती स्वतः तयार करून त्याचे प्रतिष्ठा व पूजन करावे व ती मूर्ती वाहत्या पाण्यात जलाशयात विसर्जित करावी असा विधी आहे. त्यामुळे त्याबद्दलचे विशिष्ट नियम नाहीत. मग आता हे बनवता येत नाही आपल्याला मूर्ती घरी, तर आपण मार्केटमधून आणावी, जो साईज आपल्याला योग्य वाटतो त्या हिशोबाची आणावी आणि त्याची स्थापना करावी. प्रश्न क्रमांक 10. यावर्षी सार्वजनिक गणपती स्थापना करता येत नाही, मग घरामध्ये स्वतःचा एक व सार्वजनिक असे 2 गणपती बसवले तर चालतील का? याचा प्रश्नाचा हा म्हणण्याचा म्हणजे सांगण्याचा अर्थ तात्पर्य हा आहे की मध्ये कोरोनामुळे प्रॉब्लेम होता ना, तर असा काही प्रॉब्लेम झाला तर 2 गणपती बसवावे का? कारण तुम्ही सार्वजनिक पण बसवता आणि घरी पण बसवता. तर गणेश स्थापना हे एक व्रत आहे, त्याला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी दिले. त्यावेळी स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती, त्यामुळे घरात फक्त वैयक्तिक व्रताचा गणपती बसवावा. 2 गणेश स्थापना एकाच घरात करू नये. प्रश्न क्रमांक 11. ज्या घरात कुटुंबात चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानंतर लगेच गणेश चतुर्थीपूर्वी मृत्यू झाला असेल, तर त्यांनी गौरी गणपती बसवू नयेत असा काही नियम आहे का? खूप लोक असं करतात की गुढीपाडव्यानंतर त्यांच्याकडे काही वाईट घटना घडली, कोणाचा मृत्यू झाला, तर नेक्स्ट येणाऱ्या गुढीपाडव्यानंतरच ते चालू करतात. तर याचं उत्तर काय आहे? पार्थिव गणेश स्थापना हे एक व्रत आहे. आई वडील गेल्यावर मंगल कार्यासाठी जरी वर्षभर अशोच असले तरी कोणतेही व्रत उपासना करण्यास काही हरकत नाही. फक्त रोषणाई किंवा समारंभ नको हे शास्त्रात सांगितलं आहे. पण आपल्याकडे काय होते, कोणी आई वडील वारले असतील तर काय सांगतात, वर्षभराच्या आत तुम्ही लग्न केलं तर ठीक आहे, नाही तर 3 वर्ष लग्न करता येत नाही. पण खरा नियम काय आहे की तुम्हाला मंगल कार्य करता येत नाही, पण
कोणतेही व्रत करता येते. प्रश्न क्रमांक 12. गौरी गणपती मृतकाच्या सुतकाच्या कालावधीत येत असल्यास सुतक संपल्यानंतर लगेच येणाऱ्या चतुर्थीला गौरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा अर्चा, नैवेद्य वगैरे दाखवून त्याच दिवशी विसर्जित करून टाकावा का? म्हणजे गौरी गणपती समजा बसला नसेल तर, ठीक आहे. तर याचं उत्तर काय आहे? पार्थिव गणेश स्थापना हे एक व्रत आहे. यामध्ये विशिष्ट दिवशीच म्हणजे गणेश चतुर्थीलाच स्थापना करावी लागते. पण स्थापना दिवस कुळाचाराप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. कुणाकडे 1 दिवस, कुणाकडे 5 दिवस, तर कुणाकडे 10 दिवस गणपती बसवतात. त्यामुळे स्थापनेच्या दिवशी अशोक असल्यास त्या वर्षी व्रताचा लोप करावा व पुढील वर्षी हे व्रत चालू ठेवावे. प्रश्न क्रमांक आता 13. गौरी गणपती बसवल्यावर नंतर घरात मृत्यू घडल्यास मृत व्यक्तीचा अंत्यसंस्काराच्या आधी गौरी गणपतीचे विसर्जन करून टाकावे का? कारण मृत्यू आणि जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हाती नाही आहे. त्याचं उत्तर काय आहे? हो. घरामध्ये व्यक्ती मृत झाली की लगेच दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडूनही गणेश विसर्जन करून घ्यावे. गौरी पण कुणाकडून स्थापना करून घ्यावी. प्रश्न क्रमांक 14. विसर्जनाचा दिवस शनिवार आल्यास शनिवारी विसर्जन करू नये, दुसऱ्या दिवशी करावे असे काही जण म्हणतात. ते खरं आहे का? आता तुम्ही सोशल मीडियावर पाहत असाल, खूप सारे नवीन साधू संत आले. ते म्हणतात की शनिवारी समजा विसर्जन गणपतीचे करू नये, शनिवारी गणपतीचं विसर्जन आल्यास शनिवारी करू नये, दुसऱ्या दिवशी करावे. ते खरं आहे का? तर असा कोणताही नियम धर्मशास्त्रात नाही आहे. गणेश व्रताचे विधान ठरलेले असते, त्यात बदल करू नये. प्रश्न क्रमांक 15. गौरी गणपती बसल्यानंतर जर घरातील स्त्री बाळंतीण झाली तर काय करावे? गणेश स्थापनेनंतर घरात सोयरे आले तर दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडनं पुढील पूजा आरती करून नंतर विसर्जन करावे. दुसऱ्या कुटुंबातील म्हणजे तुमच्या कुळाचा नको, दुसऱ्या कुळाचा कोणी, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. मूर्ती विसर्जनासाठी नेताना घराबाहेर रस्त्यात भंग पावली तर काय करावे? खूपशे लोक काय करतात, परत नवीन मूर्ती आणतात, पूजा करतात आणि मग विसर्जना करता नेतात. तर याचं उत्तर काय आहे? स्थापना केलेली मूर्तीची उत्तर पूजा झाल्यावर भंगली तर दोष नाही, विसर्जित करावी. आपण उत्तर पूजा करतो ना, गणपती विसर्जनाच्या अगोदर आपण उत्तर पूजा करतो. तर उत्तर पूजा केली असल्यास नंतर उत्तर पूजा करून झाल्यानंतर आपण विसर्जना करता जातो, तेव्हा मूर्ती भंगली तर दोष नाही आहे, सरळ विसर्जित करावी. प्रश्न क्रमांक 17. 4 भाऊ 4 वेगवेगळ्या गावी राहतात, तर ते 4ही भाऊ आपापल्या घरी स्वतंत्रपणे गौरी गणपती बसवू शकतात का? गौरी गणपती अथवा इतर कुळाचार हे आपल्या मूळ गावी घरातच साजरे केले पाहिजे का? असा काही नियम आहे का? तर 4 भाऊ आहे, समजा आपण 4 भाऊ आहे, एक गावात राहतो, 3 वेगवेगळ्या शहरात राहतात नोकरीनिमित्त किंवा त्यांच्या व्यवसायानिमित्त. तर जे कुळाचार आहे, गौरी गणपती आहे, हे जे सण आहेत याच्याकरता एकत्र गावातच यावं लागेल का? जे मोठ्या भावाकडे असेल, समजा गावात जो मोठा भाऊ आहे त्याच्याकडे सगळे सण असतील तर, का वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या घरी हे साजरे करू शकतात? याचा उत्तर काय आहे? ज्याचा अग्नी वेगळा झाला आहे, व्यवहार वेगळे झाले आहेत, देवघर वेगळे आहेत, त्या प्रत्येकाला वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो. मूळ गावी सर्व व्रत करावीत असा कोणताही नियम नाहीत. एकत्रित का करतात? तर त्यामुळे सर्व कुटुंबातील सदस्य त्या निमित्ताने एकत्र येऊन आनंदात सण साजरा करतात, एकमेकांना भेटतात, सुखदुःख वाटून घेतात, आनंदात समारंभ साजरा करतात. त्यामुळे वेगळा गणपती प्रत्येक घरी स्थापना करता येते. प्रश्न क्रमांक 18. बरेच जण घरी बकेटमध्ये हौदात गणेश विसर्जन करतात, काही जण फुलझाडाच्या कुंडीत ठेवतात. हे शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे का? आता तुम्ही पाहिलं असेल ना, खूप जण म्हणतात की प्रदूषणमुळे प्रदूषण होते, गणपती विसर्जन केल्यामुळे पाणी प्रदूषित होते, पाणी खराब होते. त्यामुळे बकेटमध्ये हौदात, आता हौद तर महानगरपालिकेनेच प्रत्येक ठिकाणी लावले आहेत, त्याच्यामुळे हौदात विसर्जन करणं हे गरजेचं आहे. त्याचं उत्तर काय? गणेशाचे वाहत्या पाण्यात, सरोवरात, समुद्रात विसर्जन करावे असे शास्त्र सांगते. मूर्ती मात्र मातीचीच हवी. तर आता हे शास्त्र असंच सांगते की तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करावे गणपतीचे. पण आता
काही गोष्टींमुळे आपण बांधलेलो गेलो आहोत. कारण आता शक्य नाही आहे, कारण प्रत्येक वेळेला आपण महानगरपालिकेमध्ये राहत होतो, महानगरपालिकांनी हौद निर्माण केले, त्या हौदातच आपल्याला विसर्जन करणे भाग आहे. त्यामुळे जिथे आपला नाईलाज आहे तिथे आपण काही करू शकत नाही. पण समजा तुमच्या घरी वाहत्या पाण्याची व्यवस्था असेल, आजूबाजूला नदी असेल, सरोवर असेल, तर तिथे जाऊन तुम्ही गणपती विसर्जन करावे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही शंका राहतात ना, गणपती स्थापनेबाबत काही शंका राहतात लोकांच्या मनामध्ये, त्या प्रत्येक शंकेचं निराकरण या व्हिडिओमार्फत केलेलं आहे. आणि ही जी माहिती आहे ना, ती परत एकदा सांगतो, अशोक काका कुलकर्णी पाचगावकर यांच्या मार्फत मला भेटलेली आहे. आणि आपल्या धर्माबद्दल त्यांना खूप अधिक माहिती आहे आणि प्रत्येक लोकांना ती माहिती ते देत असतात. ज्यांना या माहितीची गरज आहे त्या लोकांपर्यंत ते माहिती पोहोचवतात. तर ही माहिती मला वाटते की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि तुम्हालाही तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील. म्हणजे गणेश स्थापना करता असा स्पेशल एक वेळ नाही की याच वेळी मुहूर्त आहे आणि याच वेळी गणेश स्थापना करावी. सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून दुपारपर्यंत तुम्ही कधीही गणेश स्थापना करू शकता आणि दुपारनंतर होणार असेल तर संकल्प करून दुपारनंतर पण गणेश स्थापना करू शकता. हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तर उद्या भेटू आपण परत एक महालक्ष्मी गौरीबद्दल काही शंकांचे निराकरण करेल मी तुम्हाला एका व्हिडिओमार्फत. त्या व्हिडिओमध्ये आपण गौरीबद्दल काही शंका असतात आपल्या मनामध्ये, त्या शंकांचं निराकरण मी त्या व्हिडिओमध्ये करेल. परत भेटूया. नमस्कार. जय श्रीराम.